नमस्कार मित्रांनो, तुम्ही हे रामफळीचं झाड पाहताय. तर ॲक्च्युली हे रामफळीचं झाड मित्रांनो हे काय म्हणतात त्याला सुधारित रामफळी झाड आहे. म्हणजे ह्याला कलम वगैरे करून सीताफळ आणि रामफळ ह्याला क्रॉस करून हे झाड बनवलेलं आहे. हे देशी झाड नाही आहे. तर ह्याला एक फळ आलेलं आहे मित्रांनो, हे पाहू शकता. हे रामफळ आहे. तर मित्रांनो ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जी स्किन आहे ना, हे स्किन खूप जाड आहे. तर हे ज्यावेळेस पिकवण्याच्या मापात येईल त्यावेळेस आपण ह्याला पिकवून मार्केटमध्ये विकू शकतो. परंतु मित्रांनो मी जे आपलं नैसर्गिक झाड आहे त्या झाडाचं एक रामफळ तोडून आणलेलं आहे. हो का, हे आता ह्याचा फरक बघा. हे का माझ्या हातात आहे हे आपलं नैसर्गिक रामफळाचं झाडाचं हे रामफळ आहे. तर ह्याच्यामध्ये फरक काय की हे जे नैसर्गिक रामफळ आहे ह्याची स्किन आहे ही खूप सॉफ्ट आहे. म्हणजे ह्याची स्किन पातळ असल्यामुळे आपण हे मार्केटला विकू शकत नाही आहे. हे पाडाला आलं की 1-2 दिवसामध्ये हे पिकून लगेच खराब होतं. तर हे जे सुधारित जात आहे ह्याची स्किन खूप जाड आहे. आणि हे जे फळ आहे हे चवीला एवढं चांगलं नाही आहे. चवीला थोडंसं असं तुरट लागल्यासारखं लागतं. परंतु हे आपण मार्केटमध्ये विकू शकतो. हे रामफळ आपण मार्केटमध्ये विकू नाही शकत. ह्याची लाईफ म्हणजे आता हे बघा थोडंसं इथं ह्या साईडला ना इथं हे पिकलेलं आहे. आता पिकायचं बघ, इथं वरती फक्त पिकायचं राहिलं आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत हे सर्व पिकून जाईल. तर हे आपण मार्केटमध्ये नाही विकू शकत. हे रामफळ तुम्ही मार्केटमध्ये विकू शकतो आपण, पण ह्या रामफळाला चव नाही भेटत. म्हणजे याचा असं आहे ना मित्रांनो, आता हे जर नैसर्गिक रामफळ खाल्लं ना तर ह्या रामफळाला तर तुम्ही खाणारच नाही, अशी याची चव आहे. एवढं डिफरन्स आहे चवीमध्ये. मी असे नर्सरीमधून 2 झाडं घेतली होती, परंतु मित्रांनो ह्याचा काही उपयोग नाही आहे. हे काय झालं आहे, आता घरचे रामफळ म्हणजे नैसर्गिक रामफळ खायची सवय लागली ना त्याच्या पुढं हे सुधारित वाहनाचं रामफळ काहीच नाही आहे. बघू शकता ह्याला ना आकार आहे. आता ह्याला आकार वगैरे आणायची म्हणजे ह्याला भरपूर सारे फर्टिलायझर हे ते टाकावं लागेल, त्यावेळेस ह्याची कुठं साईज होईल. त्यापेक्षा हे आपला नॅचरल भारी एक नाही. 1 किलोचा खांबे आहे.